शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे. सर्व काही बातम्या पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता, जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या व शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी काय होतात त्या बातम्या पाहायला मिळतील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. तर चला पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. पहिली सर्वात मोठी बातमी येत आहे. नांदेडमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता. 1 ते 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती व बागायती फळ पिकांचे 5,96,517 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते. तर आता जिल्ह्यातील 83,995 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला होता. रक्कम जाहीर झालेली आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे खात्यात येणार नाही. मात्र आचारसंहिता झाल्यानंतर शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळू शकतो. तुमचा जिल्हा देखील कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करू शकता. अपडेट नक्कीच दिले जाईल. सध्या स्थितीला आता ही एक नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. महत्त्वाचे अपडेट. आंबा निर्याती वाढीचे आव्हान कायम. निर्यातक्षम बागांची नोंदणी सुरू. उत्पादन पोहोचले 2 कोटी टनांच्या पुढे. सध्या जर पाहायला गेलं तर आंबा निर्यात वाढीचे आव्हान कायम पाहायला मिळत आहे. निर्यातक्षम जे आहे ते बागांची नोंदणी सुरू. शेतकरी मित्रांनो, कापूस भाव तर आहे 7,000 रुपये. तर ठेवावा की विकावा, शेतकरी आहे चिंतेत. सध्या स्थितीला खर्च वाढला आणि भाव पडल्याने शेतकरी अडचणीत. 32,60,000 गाठी जे आहेत ते आयात पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला. आता महत्त्वाची बातमी आहे. सांगली जिल्ह्यात रब्बीसाठी 1,260 कोटी रुपये पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर 1,000 कोटींहून अधिक म्हणजे 1,260 कोटींचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सांगलीमध्ये. मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी आता रक्कम सरकार देणार. देवेंद्र फडणवीस यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा. देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांना वचन पाहायला मिळत आहे. शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहोत. आता कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार असल्याची माहिती मिळत आहे. थेट खात्यात होणार मोठी रक्कम. भाजपच्या जाहीरनाम्यात काय तर पाहायला गेलं तर आता 2,100 रुपये देण्याचे वचन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वृद्ध पेन्शन धारकांना 2,100 रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त 4,450 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असून कमीत कमी 3,600 रुपयांपर्यंत दर आहे. आवकेचा विचार केला तर 6,632 क्विंटलपर्यंत अकोला या ठिकाणी आवक. मोठी बातमी. शेतकऱ्यांना अखेर दिलासा देणारी. आता सविस्तर पाहणार आहोत. पीक विमा कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे, किती जिल्हे पात्र आहेत, कशामुळे मिळणार आहे, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. आता ही बातमी शेवटपर्यंत बघा. अजून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवलं नसेल तर कळवू शकता. चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. पुढील अपडेट देखील पाहायला मिळतील. आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी प्रशासनाने 812 कोटी 68,60,000 रुपयांची सानुग्रह अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु या काळामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील जिल्हा असलेला परभणी, दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे मराठवाड्यातीलच लातूर. या जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आडकाठी आलेल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांना आता नव्या सरकारच्या काळात भरपाईसाठी प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झालेली होती. आचारसंहिता संपल्यावर या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. अमरावतीमध्ये 80 शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला हमी दर. 8,664 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सध्या पाहायला गेलं तर आतापर्यंत प्रत्यक्षात 80 शेतकऱ्यांकडून 1,731 क्विंटल सोयाबीनची हमी दराने खरेदी करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती या ठिकाणी दिलासा. शेतकरी मित्रांनो, आता मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे आमचे आश्वासन. अमित शहा शेतकऱ्यांना आता 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार. तुम्ही पाहिलंच असेल मोदींकडून शेतकऱ्यांना 15,000 मिळणार. तर होय, आता जर पाहायला गेलं तर
अमित शहा म्हटले की गरीब महिला आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं आश्वासन आम्ही दिलेले आहे। अराजकता फैलवणाऱ्यांना आम्ही दूर केलेले असून आमचे संकल्पपत्र महाराष्ट्राला मजबूत करण्याचे आहे। आघाडीला फक्त सत्ता हवी असून विचारधारेशी त्यांना घेणं देणं नाहीये, त्यांचे मनसुबे तुष्टीकरणाचे आहेत असा टोला अमित शहा यांनी लगावलेला आहे। सध्या पाहायला गेलं तर ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल व आता शेतकऱ्यांना 12,000 15,000 मिळणार। सर्वात मोठी बातमी 2,18,000 शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। नांदेड जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती। रब्बी पीक कर्ज वाटपाचे बँकांना 703 कोटींचे उद्दिष्ट। शेतकऱ्यांची रब्बीची पेरणीची लगबग। सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी पीक कर्ज वाटपाचे बँकांना 703 कोटींचे उद्दिष्ट पाहायला मिळत आहे। त्यातले त्यात शेतकऱ्यांची रब्बी पेरणीची लगबग देखील आता सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ देखील यंदा झाल्याचं चित्र राज्यात। ऊसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार। सध्या जर पाहायला गेलं तर आता ऊसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार असल्याची माहिती मिळत आहे। सध्याचा विचार केला तर आता यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम मिळणार। गोल्डन सीताफळाचा बाजार काळवंडला। हवामान बदलाचा फटका। 70% माल हलक्या प्रतीचा। देवाला पडतोय काळा डाग। सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये गोल्डन सीताफळ बाजार काळवंडलेला आहे। सध्या स्थितीला हवामान बदलाचा फटका आहे। 70% माल हलक्या प्रतीचा बहुतांश बाजार समितीमध्ये। भाजपच्या जाहीरनाम्यात आता पुढे काय झालेलं आहे ते पाहणार आहोत। कोणता निर्णय आहे त्याबाबतची अपडेट। वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वचन। सध्या जर पाहायला गेलं तर भाजपच्या जाहीरनाम्यातील सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। वीज बिलामध्ये 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपचा जाहीरनामा देखील जाहीर झालेला आहे। त्यामध्ये शेतकरी तसेच वृद्ध महिला यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। काही ना काही प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेटच म्हणावं लागेल। राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 6,300 रुपयांचा बाजारभाव। सध्या स्थितीला राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला चांगला भाव मिळाला। कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटल 6,300 रुपयांपर्यंत भाव मिळालेला असून कांद्याच्या एकूण 1,499 गोण्यांची आवक झालेली होती। कांद्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कांद्याचे दर देखील वाढल्याचं चित्र सध्या स्थितीला दिसते। भाजपचे संकल्पपत्र मवियाचा महाराष्ट्रनामा। शेतकऱ्यांना कर्जमाफी। 25 लाख नव्या नोकऱ्या। धर्मांतर विरोधी कायदा करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहा। सध्या जर पाहायला गेलं तर अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा देखील प्रसिद्ध झालेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मोठे निर्णय घेतलेले असून लाडक्या बहिणींना 2,100 रुपये। गडकिल्ले विकास प्राधिकरण होणार। तसेच सध्या जर पाहायला गेलं तर खतांवरील जीएसटी शेतकऱ्यांना थेट अनुदान देणार। मोवियाची आश्वासने म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्वात दिलासा देणारी बातमी ठरू शकते लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांपर्यंत आता इथून पुढे हप्ता मिळणार आहे। त्यामुळे काही ना काही दिलासा मिळू शकतो। तर मोवियाच्या जाहीरनाम्यात 5 गॅरंट्या देखील देण्यात आलेल्या आहेत। यामुळे दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम। कापूस बाजार सुधारण्याचे संकेत। देशातील कापूस उत्पादनात यंदा घटण्याचे अंदाज पाहायला मिळत आहेत, तर वापर मात्र वाढणार आहे। असे असले तरी सध्या कापसाला हमी भावापेक्षा 500 ते 1,000 रुपयांपर्यंत कमी भाव मिळत आहे। उत्पादन कमी असूनही भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। त्यासाठी देशातील आणि पुरवठा तसेच देशाच्या आयात निर्यातीचा भविष्यातील बाजारभावाचा घेतलेला आढावा देखील पाहणे महत्त्वाचे आहे। सध्या स्थितीला कापूस बाजारभाव सुधारण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। मोठी बातमी पाहायला मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी व आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण की राज्यामध्ये आता रब्बीच्या पेरण्या देखील सुरू झालेल्या आहेत।
मोठ्या प्रमाणामध्ये उशिरापर्यंत पाऊस यावर्षी राहिलेला होता, त्यामुळे पेरण्या देखील खोळंबलेल्या होत्या. मात्र आता पावसात उघडीप देखील असून थंडीमध्ये वाढ होत चाललेली आहे. एकंदरीत दिलासा देणारी बातमी म्हणजे आता उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीमध्ये वाढ होत चाललेली आहे. एकंदरीत आता पिकांना ही थंडी पोषकच म्हणावं लागेल. त्यातली त्यात आता शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारे अपडेट म्हणजे पावसामध्ये आता घट झालीच आहे, मात्र काही ठिकाणी थोडासा पाऊस होणार आहे. त्यामुळे ज्यांनी रब्बीची पेरणी केलेली आहे, ज्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे, त्यांना तर दिलासा मिळू शकतो. रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका.